चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाखोडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये. ठीक आहे. मला एकदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का. लगेच चालू करतोय आपण आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला. या सेशनच्या माध्यमातून आपण आज सगळ्यात महत्त्वाचा IBPS TCS जे IBPS जे काही आहे ते याच्यावर हमखास एक प्रश्न विचारते बघा. असा टॉपिक प्रयोग नावाचा टॉपिक आपण या सेशनच्या माध्यमातून शिकणार आहोत. ठीक आहे. मला फक्त या ठिकाणी लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का. चला, लवकर चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करायची आहे. सर सगळं काही क्लिअर आहे. किती वेळ झालं स्टार्ट होऊन. प्रिया जस्ट नावला स्टार्ट झालेला आहे, विदिन काही सेकंद झालेले आहे. ठीक आहे, सगळं काही ओके आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे. टेट 2025 साठी गुरुदेव 1.0 जिच्यावर सध्याला पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 50% अशी ऑफर आपण ठेवलेली आहे. बॅच आपल्याला अक्षय सर्च अकॅडमी नावाच्या ऍप वरती काय आहे उपलब्ध आहे. 100% IBPS पॅटर्न नुसार बॅच असणार आहे. बॅचची फीज आहे 1999 रुपये, म्हणजे जवळपास 2000 रुपये आपल्या बॅचची फीज आहे. बघा, जबरदस्त अशी टॉप 10 मधली फॅकल्टी आपल्या या बॅचला लाभलेली आहे. मराठी व मानसशास्त्रासाठी सतीश शिंदे सर आहेत. गणित व बुद्धिमत्तेसाठी अक्षय बाबर सर आहेत. इंग्लिश साठी कबीर सर आहेत. मराठीसाठी मी स्वतः आहे. तसेच गणितासाठी सुमित काकडे सर. सामान्य अध्ययनासाठी किरण अंबुरे सर असणार आहेत. ठीक आहे. जबरदस्त अशी टीम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण बॅच घेतलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर बॅच परचेस करून टाकायची आहे. बरोबर आहे. बघा, बॅचची वैशिष्ट्य नेमकी काय काय आहे तर जबरदस्त अशी बॅच आहे. IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे. प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक फॅकल्टीला जवळपास 6-6, 7-7, 10-10 वर्षाचा अनुभव आहे IBPS ला शिकवण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर PDF स्वरूपात सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील. अनलिमिटेड व्ह्यूज असतील. एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा कोणत्याही वेळा कधीही बघू शकता. त्याच्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा गायडन्स असेल. एकदम शून्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन असतील आणि नियमित लाईव्ह लेक्चर कंटिन्यू या बॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे तुमची 1 वर्ष. किती असणार आहे? 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. जबरदस्त अशी बॅच आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बॅच परचेस करायची आहे आणि आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न लवकर पूर्ण करायचं आहे. सगळं क्लिअर आहे. लगेच चालू करतोय आपण आपल्या आजच्या सर्वात महत्वाच्या टॉपिकला. या सेशनच्या माध्यमातून आपण प्रयोग नावाचा टॉपिक बघणार आहोत. कोणता टॉपिक बघणार आहोत रे? प्रयोग नावाचा टॉपिक बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर प्रयोगावर एवढा काही IBPS न जोर दिलेला नाही, परंतु 100% एखादा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. एक जरी प्रश्न आला तर खूप झालं. आपला एक पण प्रश्न आपल्याला या बॅचच्या माध्यमातून बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे. म्हणून आपण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक, प्रत्येक कंटेंट, प्रत्येक संकल्पना या बॅचच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. सगळं काही ओके असेल तर लवकर सांगा सर सगळं काही ओके आहे. चालू करा सगळ्यात महत्वाच्या सेशन. ठीक आहे. चला जेवढे काही लाईव्ह आहे तर त्यांनी एकदा मला कन्फर्मेशन द्यायची आहे. नेमका प्रयोग कशाला म्हणतात? विधी आहे, रेश्मा आहे. ठीक आहे. बघा, नेमकं प्रयोग कशाला म्हणतात रे? ठीक आहे. बघा, प्रयोग नावाचा टॉपिक आपल्याला मराठी व्याकरणामध्ये आहे. ठीक आहे. मग नेमकं प्रयोग कशाला म्हणतात? बघा, आपण व्याकरणामध्ये सतत शब्द ऐकत असतो. पहिल्या क्रमांकाचा शब्द असतो कर्ता, दुसऱ्या क्रमांकाचा शब्द असतो कर्म आणि तिसऱ्या क्रमांकाचा शब्द असतो तुमचं क्रियापद. याच 3 घटकावर हा टॉपिक आधारलेला आहे. काय रे? याच 3 घटकावर हा टॉपिक तुमचा आधारलेला आहे. मग नेमकं कर्ता असेल, नेमकं कर्म असेल, नेमकं क्रियापद असेल, या टॉपिकचा आणि या संकल्पनेचा नेमका काय हे आहे. बरोबर आहे.
बघा, वाक्यातील जो काही तुमचा कर्ता असतो, वाक्यातील जे काही तुमचं कर्म असते, या दोघांची कोणासोबत रे, या दोघांची या क्रियापदासोबत असलेली ठेवण असते, असलेली जी रचना असते, असलेली जी सांगड असते, असलेली जी जुळणी असते, याला व्याकरणामध्ये काय म्हणतात रे? यालाच व्याकरणामध्ये प्रयोग म्हणतात. काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनानुसार, कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार, तसंच कर्माच्या लिंग वचनानुसार तुमचं क्रियापद बदलत असेल तर यालाच काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. यालाच काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. सीईटीची आन्सर की कधी पडेल सर? मॅडम आय थिंक पडलेली आहे, आय थिंक पडलेली आहे. मला काही एवढी त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे, तरी तुम्ही काय करा रे, एकदा चेक करून घ्या. तुम्ही काय करा, एकदा चेक करून घ्या. सगळं काही तुम्हाला सतीश शिंदे सर सांगतील. नेमकं त्यांना इन्फॉर्मेटिव्ह जास्त माहिती असते. ठीक आहे. बघा, मग प्रयोगाची व्याख्या आपल्याला अगदी सहज आणि सोपी व्याख्या आहे की कर्त्याची व कर्माची क्रियापदाची अशी जी सांगड असते. बघा, शब्द कोणकोणते आहेत? सांगड आहे, जुळणी आहे, ठेवण आहे, ओके, रचना आहे. तिलाच व्याकरणामध्ये काय म्हणतात रे? प्रयोग म्हणतात. चला, गुड इव्हनिंग अरबाज, गुड इव्हनिंग. बरं, सगळं काही क्लिअर आहे का? मला एकदा कन्फर्मेशन द्या रे. पेन वगैरे जर काही सगळा कार्यक्रम तुमचा ओके असेल तर मला एकदा कन्फर्मेशन द्या. ठीक आहे, ठीक आहे. बघा, मग याच प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात? याच प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल त्याचा प्रकार वेगळा, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल त्याचा प्रकार वेगळा, न कर्ता न कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नसेल तर त्याचा प्रकार वेगळा. याच्यावरून या प्रयोगाचे एकूण किती प्रकार आहेत रे? याच्यावरून या प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत. आपल्याला या लाईनवर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी व्याकरणामध्ये एकूण प्रयोगाचे प्रकार किती आहेत? तर मराठी व्याकरणामध्ये एकूण प्रयोगाचे प्रकार किती आहेत? तुमचे 3 आहेत. किती आहेत रे? 3 आहेत. ठीक आहे, ओके. एकूण प्रयोगाचे प्रकार तुमचे 3 आहेत. पहिला प्रयोगाचा प्रकार आहे तुमचा कर्तरी प्रयोग, दुसरा प्रयोगाचा प्रकार आहे तुमचा कर्मणी प्रयोग, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे तुमचा भावे प्रयोग. काय आहे रे? भावे प्रयोग. हे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. प्रयोगाचा 4था प्रकार मांडण्यात आलेला आहे, मांडण्यात आलेला नाही पण आपल्याला शिकायचा आहे. त्याचं नाव आहे बघा संकर प्रयोग, संकीर्ण प्रयोग. त्यालाच म्हणतात मिश्र प्रयोग. काय म्हणतात रे? मिश्र प्रयोग म्हणतात. तत्पूर्वी सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला प्रयोग जर क्लिअर करायचा असेल तर वाक्यातील कर्ता ओळखणं गरजेचं आहे, वाक्यातील कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. ज्याला वाक्यातील कर्ता, वाक्यातील कर्म, अरे या कर्मामध्ये सुद्धा आपल्याला तुमचं जे काही प्रत्यक्ष कर्म असतं आणि तुमचं काही जे अप्रत्यक्ष कर्म असतं हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणतं वाक्य सकर्मक आहे, कोणतं वाक्य द्विकर्मक आहे, हा प्रयोग नावाचा टॉपिक जर कोणत्या टॉपिकचा सब टॉपिक असेल पिल्ल्यांनो तर क्रियापद नावाचा जो काही आपण शब्दात जी काही आपण क्रियापद ही शब्दाची विकारी 4 क्रमांकाची जाती आहे तिचा सब टॉपिक म्हणजेच काय आहे रे? प्रयोग आहे. काय आहे? प्रयोग आहे. चला, हाय सर, हाय. बरं, मला एकदा कन्फर्मेशन द्या, सगळं काही सुरळीत चालू आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतायत का? ठीक आहे, मला एकदा लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे. सगळं काही सुरळीत चालू आहे का? सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतायत का? स्पीड कमी जास्त काही करायचं आहे का ओके आहे सगळं? ओके आहे का सगळं? का स्पीड कमी जास्त होतोय? मला कन्फर्मेशन द्या. कारण आता या ठिकाणी PYQ नाही येतं. PYQ असल्याच्या नंतर मी तुम्हाला प्रश्न देतो, प्रश्न दिल्याच्या नंतर 2-3 जे काही असेल काही सेकंद थांबतो. पण इथं एकदा कार्यक्रम चालू झाला की थांबायचं नावच नसते. सगळं काही ओके आहे. ओके सपना सुद्धा आपल्या लेक्चरला जॉईन आहे. ठीक आहे. मग वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा असेल, वाक्यातील आपल्याला जर कर्ता ओळखायचा असेल, स्पीड कमी करा असं सांगा. ठीक आहे ना? असं सांगा. मग असं सांगायचं. म्हणूनच मी तुम्हाला विचारलंय. ऑलरेडी माझा स्पीड शिकवण्याचा काय आहे रे? बाकीच्या पेक्षा दुपटीनं जास्त आहे. म्हणून मला काय करा, स्पीड वाढला ना
की कन्फर्मेशन देत चला सर थोडा स्पीड कमी करा, काय रे थोडा स्पीड कमी करा, हे मला तुम्ही या ठिकाणी सांगत चला. ठीक आहे, काहीच 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 प्रॉब्लेम नाही. ओके ओके, बाकी सगळं कळतंय का? मला एकदा कन्फर्मेशन द्या रे. ठीक आहे, ओके समीक्षा, समीक्षा सवय झाली. ठीक आहे, खूप 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 थँक्यू सो मच. ओके ओके ओके, ठीक आहे. मग वाक्यातील कर्ता जर आपल्याला ओळखायचा असेल, वाक्यातील कर्म जर आपल्याला ओळखायचं असेल, तर बघा या कर्माचे दोन प्रकार असतात रे. एक कर्म असतं तुमचं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं कर्म असतं तुमचं अप्रत्यक्ष कर्म. काय असते रे? अप्रत्यक्ष कर्म असते बघा. मग वाक्यातील कर्ता ओळखायचा कसा? वाक्यातील क्रियावाचक जो शब्द असतो त्या शब्दाला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात रे? वाक्यातील जो काही क्रियावाचक क्रियादर्शक शब्द असतो त्या शब्दाला क्रियापद म्हणतात. आणि याच क्रियापदाला जेव्हा आपण कोणने प्रश्न विचारतो आणि कोणने प्रश्न विचारल्याच्या नंतर येणारं जे उत्तर असते त्यालाच कर्ता म्हणतात. याच क्रियापदाला ज्या वेळेस आपण काय या प्रश्नाने प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर तुमचं कर्म असते. आणि याच क्रियापदाला ज्या वेळेस आपण तिसरा प्रश्न विचारतो कोणाला, तेव्हा कोणाला या प्रश्नाचं उत्तर तुमचं अप्रत्यक्ष कर्म असते. पण तेव्हा वाक्य द्विकर्मक असेल तर तेव्हा कायचं उत्तर तुमचं प्रत्यक्ष कर्म असते. उदाहरणार्थ आपण एक वाक्य घेऊ. प्रयोगाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखणं गरजेचं आहे की गुरुजी, काय रे बघा वाक्य आहे गुरुजी विद्यार्थ्यांना काय शिकवतात रे? व्याकरण शिकवतात. काय शिकवतात बरं? एक मिनिट ब्लँक पेज घेऊ आपण, ब्लँक पेज घेऊ. बघा ब्लँक पेज वर तुम्हाला घेतोय मी की बाबा गुरुजी विद्यार्थ्यांना काय शिकवतात? व्याकरण शिकवतात. ठीक आहे, या वाक्यातील क्रियापद आहे तुमचं शिकवतात. कोणतं क्रियापद आहे रे तुमचं? शिकवतात आहे, बरोबर आहे. मग याच क्रियापदाला ज्या वेळेस आपण कोणने प्रश्न विचारतो, अरे कोण शिकवतात, उत्तर येते तुमचं गुरुजी. म्हणजे वाक्यातील कर्ता कोण झालं रे? वाक्यातील कर्ता झालं गुरुजी. याच क्रियापदाला ज्या वेळेस आपण कायने प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर येतात काय शिकवतात? व्याकरण शिकवतात. त्यावेळेस व्याकरण झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म. काय झालं रे? प्रत्यक्ष कर्म झालं. आणि याच क्रियापदाला जेव्हा आपण कोणाला प्रश्न विचारतो त्यावेळेस कोणाला शिकवतात? तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. मग विद्यार्थी काय झाले? तुमचं अप्रत्यक्ष कर्म झालं. काय झालं रे? अप्रत्यक्ष कर्म झालं. म्हणजे वाक्य द्विकर्मक असेल तर कायने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं प्रत्यक्ष कर्म आणि कोणाला प्रश्न विचारल्याच्या नंतर येणारं उत्तर तुमचं अप्रत्यक्ष कर्म असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. बघा जे काही तुमचं प्रत्यक्ष कर्म असतं हे प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असतं. काय असतं रे? वस्तुवाचक असतं. आणि दान जाणारे असते. काय असते? दान जाणारे असते. नंतर तुमचं अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक असतं आणि व्यक्तिवाचक कर्म तुमचं दान घेणारे असते. काय असते? दान घेणारे असते. अरे लयच प्रश्न जर खोलवर विचारला गेला तर बघा की वाक्याच्या आरंभी येणार तुमचं कर्म कोणतं? तर वाक्याच्या आरंभी येणारं कर्म असते तुमचं अप्रत्यक्ष कर्म. आणि वाक्याच्या अंती येणारं कर्म कोणतं? तर वाक्याच्या अंती येणारं तुमचं असतं प्रत्यक्ष कर्म. एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर व्याकरण, वाक्य जर द्विकर्मक असेल तर कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म आणि कोणालाचं उत्तर तुमचं असतं अप्रत्यक्ष कर्म. एवढ्या गोष्टी आपल्याला व्याकरण शिकताना महत्वाच्या आहेत. ठीक आहे. हा जर सगळा कार्यक्रम जर क्लिअर असेल, हा पूर्ण 100% कार्यक्रम क्लिअर असेल तर जाऊया पहिल्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे कर्तरी प्रयोग. पहिल्या प्रकाराकडे कर्तरी प्रयोग. मला फक्त कन्फर्मेशन द्यायची आहे. सर सगळं काही क्लिअर आहे. जाऊ शकता समोरच्या प्रकाराकडे, जाऊ शकता समोरच्या प्रकाराकडे. सगळं काही क्लिअर आहे का? सगळं काही क्लिअर आहे. ओके. मग बघा आता हा आहे कर्तरी प्रयोग. काय आहे रे हा? हा आहे बघा कर्तरी प्रयोग. मग नेमकं समजलं नाही, समजलं नाही रेश्मा. बरं ठीक आहे, तुमचा डाऊट क्लिअर करतो, काही ताण घेऊ नका. एकदम नसते समजत कोणाकोणाला, हळूहळू 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 समजत. बघा प्रयोगाचा पहिला प्रकार आहे बघा या ठिकाणी कर्तरी प्रयोग. काय रे? कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यामध्ये काय असतं रे? वाक्यामध्ये कर्ता असतो. आणि कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? हे जे काही तुमचा कर्ता आहे, या कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे जर तुमचं क्रियापद बदलत असेल, कोण बदलत असेल रे? कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे हे तुमचं क्रियापद बदलत असेल. कशाप्रमाणे? लिंग असतं आणि दुसरं असतं वचन. याप्रमाणे तुमचं क्रियापद जर बदलत असेल तर याला म्हणतात तुमचा कर्तरी प्रयोग. त्याच्या नावातच आहे कर्त. कर्तरी, कर्त म्हणजे कर्ता आणि कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग. बरोबर आहे. व्याख्या काय सांगते? ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप, काय रे? ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप तुमचे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बनलेले असते, त्या वाक्य प्रयोगास काय म्हणतात? कर्तरी प्रयोग म्हणतात. या वाक्य प्रयोगास धातू रूपेश कोण असतो? कर्ता असतो. मग आपल्याला या ठिकाणी परत एक शब्द बघायला मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे बघा धातू रूपेश. काय रे? धातू रूपेश. मग धातू रूपेश कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात धातू रूपेश? तर बघा कोणाला म्हणतात धातू रूपेश? तर जे काही तुमचं क्रियापद आहे, या क्रियापदावर जो काही शब्द तुमचा अधिकार गाजवतो. काय गाजवतो रे? अधिकार गाजवतो, याला म्हणतात धातू रूपेश. कर्तरी प्रयोगामध्ये अधिकार गाजवणारा कर्ता असतो. कर्मणी प्रयोगामध्ये अधिकार गाजवणारा काय असतो रे? कर्म असतो. म्हणजे या कर्तरी प्रयोगामध्ये धातू रूपेश कर्ता असणार आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोण असणार? कर्म असणार. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. धातुरूपेश या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला कळालेला असेल. बघा मग कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. एक छोटस छानस वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघूया बदलते का नाही बदलत. प्रथम मला सांगा, मांजर उंदीर पकडते या वाक्यामध्ये तुमचा कर्ता कोण आहे आणि या वाक्यामध्ये तुमचं कर्म कोणतं आहे? ठीक आहे, लवकर सांगा. कर्ता आहे तुमचं मांजर. पकडणारी कोण आहे रे? पकडणारी मांजर. आणि पकडलेला काय आहे? पकडलेला तुमचा उंदीर आहे. मग सर व्याख्येप्रमाणे बदल करून बघा. मांजर जे काही कर्ता आहे, कर्त्याच्या लिंगामध्ये बदल करून बघा. मांजरीचं लिंग असतं स्त्रीलिंग. मांजरीच्या विरुद्ध असतो तुमचा बोक्या. काय असतो रे? बोक्या. त्यालाच म्हणतात बोका. बोका उंदीर. बोका उंदीर पकडते नाही येत तर पकडतो येत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा कर्त्याचं लिंग स्त्रीलिंग होतं त्यावेळेस पकडते आलं, ज्या वेळेस पुल्लिंग झालं त्यावेळेस पकडतो आलं. म्हणजे तुमचं क्रियापद काय झालेलं आहे रे? बदललेलं आहे. काय झालेलं आहे? बदललेलं आहे. आणि कशानुसार बदललेला आहे? कर्त्यानुसार बदललेला आहे. यालाच कोणता प्रयोग म्हणतात? कर्तरी प्रयोग म्हणतात. यालाच कोणता प्रयोग म्हणतात रे?
कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजेच काय, ज्या क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलते. मग एक म्हणला सर कर्ता बदला आणि कर्म बदला. बघा, मांजर जशाला तशीच ठेवू आणि उंदराच्या जागी उंदराच्या विरुद्ध घुस घेऊ. काय रे, घुस पकडतो का पकडते, तर पकडतेच. कर्मामध्ये बदल केलेला आहे, इथं सुद्धा पकडते आणि इथं सुद्धा पकडते. अजिबात बदल झालेला नाही, अजिबात बदल झालेला नाही. म्हणजे फक्त आणि फक्त कर्त्यानुसारच बदलते. याला कर्तरी प्रयोग म्हणतात. याला काय म्हणतात, कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी तुमचा प्रथमा या विभक्तीमध्ये असतो. म्हणजे अप्रत्ययी असतो. काय असतो रे, अप्रत्ययी असतो. अप्रत्ययी म्हणजेच काय, त्याला कुठल्याच प्रकारचा विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की क्रियापदाचा काळ कोणताही असू शकतो, शिवाय फक्त आणि फक्त कोणता सोडून, शिवाय कोणता आणि कोणता रे सोडून, तुमचा भूतकाळ सोडून. कर्तरी प्रयोगाचा कधीच काळ भूतकाळ येऊ शकत नाही. कधीच काळ कर्तरी प्रयोगाचा भूतकाळ येऊ शकत नाही. आपल्याला जर भूतकाळ बनवायचा असेल तर 100% कर्त्याला तुमचा प्रत्यय येतो आणि ज्या वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो त्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कधीच कर्तरी प्रयोग नसतो. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू सो मच. आमचे मोठे बंधू अरबाज दादा शेख, नॅशनल प्लेयर, हे सुद्धा आपल्या चॅनलला, आपल्या लेक्चरला जॉईन आहेत. दादा खूप 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 धन्यवाद. त्याच्यानंतर स्वप्नील भाऊचं म्हणणं आहे, सर फिक्स टाइम का नाही ठेवत बॅचचा. दाद्या, स्वप्नील दाद्या, हे जे आपलं 6 ते 7चं लेक्चर आहे हे फक्त तुमचं IBPS आणि TCS जी काही तुमची टेटची बॅच आहे, ती काही तुमची टेटची बॅच आहे, त्या टेटच्या बॅचचं लेक्चर आहे दादे आहे. आपलं सरळ सेवेचं, आपलं ऑल इन बॅचचं लेक्चर 9 ते 10च असतं. काय असतं, 9 ते 10च असतं. ठीक आहे ना. बघा बघा कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत. कर्तरी प्रयोगाचे, थँक्यू सो मच जाना. ठीक आहे. बघा कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्ये काय आहेत रे. कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो, अप्रत्ययी प्रथमांत असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो. कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय त्याला लागलेला नसतो. कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय त्याला लागलेला नसतो. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला फक्त कन्फर्मेशन द्यायची आहे, सर पेनचा कलर दिसत नाही आहे, बॅच नाही घेता येत आहे, मोबाईल नंबर सांगा मी कॉल करतो. ओके स्वप्नील, माझा मोबाईल नंबर मी तुला देतो या ठिकाणी 96 23 88 35 98 या नंबरला तू काय कर रे, कॉन्टॅक्ट कर. कोणतीही बॅच तुला मराठी व्याकरणाची, आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशनची, अक्षय बाबर सरांच्या ऍप्लिकेशनची कोणतीही बॅच लागत असेल तर तू 100% काय करू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच सपना, थँक्यू सो मच. चला बघा, कर्ता या ठिकाणी काय असतो, प्रथमांत असतो. कर्म जर आलं अप्रत्ययी असते, प्रथमांत असते किंवा द्वितीयांत असते. मुळात कर्तरी प्रयोगामध्ये प्रधान कोण असतो, कर्ता असतो. कर्माला प्रत्यय असला काय, कर्माला प्रत्यय नसला काय, आपल्याला काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. आणि क्रियापद तुमचं कोणकोणतं असू शकतं, सकर्मक असू शकतं, अकर्मक असू शकतं, द्विकर्मक असू शकतं आणि संयुक्त क्रियापद सुद्धा असू शकतं. कर्तरी प्रयोगामध्ये धातू रूपेश म्हणजे क्रियापदावर अधिकार गाजवणारा शब्द. आणि कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदावर अधिकार कोण गाजवतं, फक्त आणि फक्त कर्ता गाजवतो, फक्त आणि फक्त कर्ता गाजवतो. सर मला मराठीची स्पेशल बॅच पाहिजे, 100% शॉर्ट व्हिडिओ 34 100% दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 1 जानेवारीपासून आपली अपडेटेड मराठी व्याकरणाची नवीन बॅच चालू होत आहे. सर मी इंटरनॅशनल प्लेयर आहे पण फेडरेशनचं मला स्पोर्ट डिपार्टमेंट मधून फॉर्म भरू शकतो का. स्वप्नील मला त्या नंबरवरती कॉल कर,
मला त्या नंबरवरती कॉल कर, मी तुला सगळ्या गोष्टी सांगतो. कळाला? सगळा कार्यक्रम या ठिकाणी कळाला. कर्ता तुमचा अप्रत्ययी असतो, कर्माला प्रत्यय असला काय नसला काय काही घेणदेण नाही. क्रियापद तुमचं सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, संयुक्त कोणतं पण येऊ शकतं. धातुरूपेश कर्ता असतो आणि कर्म आहे किंवा कर्म नाही याच्याहूनच कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात रे? 2 प्रकार पडतात. बरोबर आहे? ओके शुभम, ओके 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 शुभम. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक, कर्तरी प्रयोग. काहीच नाही, सगळ्या इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. अजून फक्त 30 मिनिटं कोणतीच कमेंट बॅच बद्दल करू नका. स्पीड कमी जास्त करायचा ते सांगा, सर एखादा मुद्दा कळाला नाही ते सांगा, ठीक आहे ना. डिस्टर्ब फक्त आता होता का म्हणे. लेक्चर फक्त मन लावून करा, लेक्चर फक्त मन लावून करा. एक पण तुमचा मार्क जर या प्रयोगावरचा जर गेला तर आयुष्यात कधीच परत मराठी व्याकरण शिकवणार नाही, ठीक आहे ना. फक्त तन मन धन, ठीक आहे ना. आता मल तर काय तुम्ही माझ्या नजरेसमोर ना, ठीक आहे ना, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही, पण सांगणं माझं काम आहे. बरोबर आहे? बघा, पहिला प्रयोग आहे तुमचा सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रयोग आहे तुमचा अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे सकर्मक म्हणजे काय असते रे? सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं ते सकर्मक, आणि अकर्मक म्हणजे काय असतं? ज्या वाक्यामध्ये तुमचं कर्म आलेलं नसतं त्याला म्हणतात अकर्मक वाक्य. हे सगळे प्रकार कशाचे आहेत? हे सगळे प्रकार आहेत तुमचे क्रियापदाचे, आणि क्रियापदाचा सब टॉपिक आहे तुमचा प्रयोग नावाचा. मग सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? अरे कर्तरी प्रयोगातील क्रियापद तुमचं सकर्मक असेल. काय असेल? सकर्मक असेल. क्रियापदामध्ये द्विकर्मक क्रियापद हा प्रकार वेगळा बघितलेला आहे, परंतु सकर्मक मध्ये या ठिकाणी वाक्य सकर्मक सुद्धा येऊ शकतं आणि अकर्मक सुद्धा येऊ शकतं. हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे? मग कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असेल, सकर्मक असेल तर अरे बाबा चल की, ठीक आहे, सकर्मक असेल तर त्यास सकर्मक प्रयोग म्हणतात. फक्त 3 प्रश्न आपल्याला विचारायचे आहे. आपल्याला 3 प्रश्न या ठिकाणी विचारायचे आहेत. कोण, काय, कोणाला, याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा प्रश्न विचारायचा नाही. अरे ताई पत्र लिहिते, कोण लिहिते? ताई लिहिते, सापडला कर्ता. काय लिहिते? पत्र लिहिते, सापडलं कर्म. आणि 100% कर्म असते त्या वाक्याचा प्रयोग असतो सकर्मक. काय असतो रे? सकर्मक. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता तुमचा प्रथमांत असतो. या ठिकाणी प्रथमांत आहे म्हणजे 100% या वाक्याचा प्रयोग तुमचा, ठीक आहे. RGMN साई दाद्या जून मध्ये होणार आहे. कधी होणार आहे? जून मध्ये होणार आहे. म्हणजे कर्ता तुमचा अप्रत्ययी आहे, कर्माला प्रत्यय असला काय नसला काय काही घेणदेण नाही, वाक्य सकर्मक आहे. बघू आता कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का? बघू आता कर्त्यानुसार क्रियापद बदलतं का? अरे ताईच्या विरुद्ध लिंगी असतो दादा, मग दादा पत्र लिहिते का दादा पत्र लिहितो रे? तर दादा पत्र लिहितो म्हणजे लिहितेच या ठिकाणी लिहितो झालं, म्हणजे क्रियापद या ठिकाणी बदललेला आहे. पण कोणानुसार बदललेला आहे? तर या कर्त्यानुसार बदललेला आहे. आणि ज्या वेळेस कर्त्यानुसार क्रियापद बदलते त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. त्याला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग म्हणतात. ठीक आहे. दुसरं वाक्य या ठिकाणी असं आहे, गडी गाईला बांधील. बघा, गडी कर्ता आहे, बांधलेली गाय आहे. गाईला प्रत्यय असला काय नसला काय काही घेणदेण नाही. गड्याला प्रत्यय नाही, कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे रे? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. नंतरचं वाक्य आहे द्विकर्मक वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. आजी नातीला गोष्ट सांगते. म्हणजे द्विकर्मक असलं म्हणजे या ठिकाणी प्रयोगामध्ये आपल्याला ते वाक्य सकर्मकच म्हणायचं. सांगणारी आजी आहे, वाक्यातील कर्ता आजी आहे, सांगितलेली गोष्ट आहे. अरे सांगितलेली काय आहे? गोष्ट आहे. म्हणजे तुमचं गोष्ट आहेत बघा, प्रत्यक्ष कर्म. कोणतं कर्म आहे? प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला सांगते? नातीला सांगते. हे आहे तुमचं अप्रत्यक्ष कर्म. आणि आपल्याला हिच्यावर प्रश्न आलेला असतो, कोणत्या कर्माचा
क्रिया पदावर अधिकार नसतो तर कोणत्या कर्माचा क्रियापदावर अधिकार नसतो, याचं उत्तर काय येईल रे? लवकर 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 सांगा. तुम्ही बोलत चला बे, एवढे गप नका बसू. तुम्ही बोलले की मला थांबणं लागते, मी थांबलो की माझ्या घशाला आराम पडते. ठीक आहे ना? ठीक आहे, चला लवकर 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 सांगा. कोणत्या कर्माचा क्रियापदावर अधिकार नसतो? चला चला लवकर 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 प्रत्येकाने कमेंट करायची आहे. बघा, जे काही तुमचं कर्म असतं सकर्मक आणि अकर्मक, याच्यापैकी क्रियापदावर कोणाचा अधिकार नसतो तर अप्रत्यक्ष कर्माचा नसतो. कोणाचा नसतो रे? अप्रत्यक्ष कर्माचा नसतो. हे आपल्याला या ठिकाणी निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे प्रयोग हा आपला कोणत्या गोष्टीवर ठरलेला असतो? प्रत्यक्ष कर्मावर ठरलेला असतो. वाक्यातील कर्ता आजी आहे. आजी तुमची या ठिकाणी अप्रत्ययी आहे. आजी या ठिकाणी अप्रत्ययी आहे. कर्ता अप्रत्ययी दिसला, कर्माकडे जायचीच गरज नाही. प्रत्यय असो किंवा नसो, सरळ 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 या ठिकाणी उत्तर येईल याचं सकर्मक कर्तरी प्रयोग. काय येईल रे? सकर्मक कर्तरी प्रयोग येईल. बोला, मला कळत आहे का सगळं काही? सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत का? मला प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे सगळं काही क्लिअर आहे. त्याच्यानंतर राम आंबा खाणारा राम आहे, खाल्लेला आंबा आहे. रामला कुठल्याच प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे निश्चितपणे या वाक्याचा प्रयोग तुमचा कर्तरी आहे, पण सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. अरे गौतम पुस्तक वाचत असे. काय रे? गौतम पुस्तक वाचत असे. वाचणारा गौतम आहे. गौतमनं काय वाचलं? पुस्तक वाचलं. म्हणजे हे तुमचं कर्म आहे. गौतम तुझा कर्ता आहे. कर्ता अप्रत्ययी आहे. कर्माला प्रत्यय असला काय, कर्माला प्रत्यय नसला काय, काही घेणदेण नाही. सकर्मक वाक्य कळालं, कर्त्याला प्रत्यय नाही. डोळे लावून उत्तर हाणायचं. सकर्मक कर्तरी प्रयोग. डोळे लावून उत्तर हाणायचं. सकर्मक कर्तरी प्रयोग. बोला, क्लिअर आहे का? बोला, क्लिअर आहे का? बोला, क्लिअर आहे का? हे जायचंय का रे समोरच्या घटकाकडे जायचंय का अकर्मक कर्तरी प्रयोगाकडे जायचंय का? मला एकदा लवकर 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 या ठिकाणी कन्फर्मेशन द्यायची आहे. प्रत्येकाने कन्फर्मेशन द्यायची आहे. नाही तर नुसताच महा स्पीड बोंबलं बोंबलू 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 वाहला, नुसतं लेक्चर पळा लागलं पण तुम्हाला काहीच नाही कळा लागलं. असं नाही झालं पाहिजे. ओके रेश्मा, रेश्मा तुला कोणता घटक कळाला नव्हता एकदा मला कन्फर्मेशन दे. तुझी कमेंट तू करून काय केली रे? डिलीट केली. ठीक आहे, असं नाही करायचं. नाही कळाला 100% विचारायचं, सर नाही कळाला. सर एकदा सांगा अजून. ओम म्हणते सर एकदा. ओके ओम, काय ताण नको घेऊ पिल्ल्या. घे तुझ्यासाठी एकदा काय दोनदा सांगतो. फक्त तू लाईव्ह राह. नाही तर तू म्हणला सर एकदा सांगतो, नाही तू म्हणला सर एकदा सांगा, मी सांगायला सुरुवात करतो तू ऑफलाईन जाशील. ठीक आहे ना? असं करू नको. सांगतो, काही विषय नाही. बघ ओम, सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद काय असते रे? सकर्मक असते. म्हणजे कर्म आलेलं असतं आणि वाक्यातील कर्त्याला कुठल्याही प्रकारचा विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो. कर्माला लागलेला असला काय, कर्माला लागलेला नसला काय, काहीही फरक पडत नाही. उदाहरणार्थ ताई पत्र लिहिते. बघा, ताईला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही, कर्मालाही सुद्धा नाही. वाक्य सकर्मक आहे म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. सर पण आम्हाला असं नाही कळा लागलं, आम्हाला व्याख्येनुसार सांगा. कर्त्याच्या लिंगामध्ये बदल करून बघा. मग ताईचं लिंग आहे तुमचं स्त्रीलिंग, ताईच्या विरुद्ध लिंग आपण दादा घेऊ आणि दादा पत्र लिहिते का दादा पत्र लिहितो, तर दादा पत्र लिहितो. मग ओम, आपण कोणामध्ये बदल केलेला आहे रे? तर आपण या कर्त्यामध्ये बदल केलेला आहे आणि कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केल्याच्या नंतर इथं लिहिते होतं, इथं लिहितो होतं. 100% सर आम्हाला क्रियापद बदललेलं दिसतं आणि कर्त्यानुसार जर तुमचं क्रियापद बदललेलं असेल तर तो प्रयोग असतो तुमचा
कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. दिदे मयुरी ऐक ना, कर्तरी प्रयोगाचा पहिला उपप्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा उपप्रकार आहे तुमचा अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार आहेत. ठीक आहे. तुला जर समजत नसेल तर फक्त काही काळापुरती शांत राहा, सगळ्या गोष्टी तुझ्या क्लिअर करतो. ठीक आहे. एकदम नाही कळत, एकदम नाही कळत, हळूहळू हळूहळू कळत. ठीक आहे. कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता आहे रे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. अकर्मक म्हणजे जिच्यामध्ये काय आलेलं नसतं, तर हे तुमचं कर्म आलेलं नसतं. अरे कर्तरी प्रयोगातील क्रियापद तुमचं अकर्मक असेल तर त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. काय म्हणतात? अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. अरे मग पहिलं वाक्य आपण घेतलेलं आहे, बाळाला गरम दूध आवडते. काय रे? बाळाला गरम दूध आवडते. पहिला प्रश्न विचारतोय आपण क्रियापदाला, कोण आवडते? आता मला सांगा, या ठिकाणी बाळ आवडते का दूध आवडते? कोण आवडते रे? बाळ आवडते का बाळाला दूध आवडते? हे या ठिकाणी मला सांगायचंय. आवडणारे बाळ आहे का आवडणारे दूध आहे? प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय. आवडणारे दूध आहे का आवडणारे बाळ आहे? ओके ओके. समीक्षा समीक्षा जस्ट काहीतरी सेकंद, लगेच चेन आलंय माझ्या लक्षात. काय आवडते? नाही ना विधी. विधी कोण आवडते? काय आवडते नाही. कायचं उत्तर काय असते? कर्मच नाहीये. कायचं उत्तर कर्म असते. मग काय आवडते? दूध आवडते. कोणाला आवडते? बाळाला. बरं ठीक आहे. कोणाची कमेंट होती? विधीची कमेंट होती. ठीक आहे. मग विधी मला सांग, बाळाला गरम दूध आवडते. काय आवडते? तर दूध आवडते. कोणाला आवडते? बाळाला आवडते. मग दुधाची क्रिया बाळावर व्हायला लागली का काही? व्हायला लागली का काही? असं नसतं. ठीक आहे. बरं बघा, आवडणारे कोण आहे रे? आवडणारे बाळ आहे का आवडणारे दूध आहे? तर आवडणारे दूध आहे. वाक्यातील कर्ता आहे. कोण आवडते? दूध आवडते. काय आवडते? दूध आवडते. कोण आणि काय या प्रश्नाचं उत्तर एकच आलं. डोळे लावून त्या क्रियापदाचा प्रकार असतो अकर्मक क्रियापद. मग का हो सर? तर कोणाला, आता तुम्ही तर सांगितलं सुरुवातीला, कोणाला या प्रश्नाचं उत्तर तुमचं अप्रत्यक्ष कर्म असतं. मग या ठिकाणी क्रियापदाला जर आपण प्रश्न केला, कोणाला आवडते? बाळाला आवडते, मग हे तुमचं अप्रत्यक्ष कर्म होईल का? तर मला सांगा, या वाक्यामध्ये प्रत्यक्षच कर्म नाही तर अप्रत्यक्ष कर्माचा काही संबंध येईल का रे? नाही. मग सर बाळाला या शब्दाचं कार्य या वाक्यामध्ये काय आहे? गरम दूध आवडते. या तीन शब्दांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी अन्य एका शब्दाची गरज पडली आणि अन्य एका शब्दाची जेव्हा गरज पडते तेव्हा तो शब्द त्या ठिकाणी विधानपूरकाचं कार्य करतो. कशाचं कार्य करतो रे? विधानपूरकाचं कार्य करतो. म्हणजे बाळाला तो शब्द त्या ठिकाणी विधानपूरक म्हणून आलेला आहे. काय म्हणून आलेला आहे? विधानपूरक म्हणून आलेला आहे. आणि लईच जर डीप मध्ये गेलो, एवढ्या डीप मध्ये जातच नाही, एवढ्या डीप मध्ये जातच नाहीत. आवडते, बरोबर आहे. आवडते हे जे क्रियापद आहे मुळात सकर्मक नाहीच, सकर्मक नाहीच, अकर्मक आहे. मग या ठिकाणी विधानपूरकाचं कार्य करते. आवडणारं दूध आहे. काय आवडते? दूध आवडते. या दुधाची क्रिया कोणावरच होत नाही. वाक्यातील कर्ता दूध आहे, कर्मच नाही. दुधाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. डोळे लावून उत्तर द्यायचं. अकर्मक कर्तरी प्रयोग. येऊया समोरच्या वाक्याकडे. हरणाच्या कानात वारे शिरले. काय रे? हरणाच्या कानात वारे शिरले. मग कोण शिरले रे? वारे शिरले. काय शिरले रे? वारे शिरले. कोणाच्या शिरले? हरणाच्या शिरले. हे या ठिकाणी विधानपूरकाचं काम करते.
शिरणारे कोण? वारे, त्यामुळे वारा कर्ता आहे आणि कर्ता तुमचा अप्रत्ययी आहे, वाक्यामध्ये कर्म नाही. 100% वाक्य अकर्मक आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, 100% कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे या वाक्याचा प्रयोग तुमचा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. जाऊया समोरच्या वाक्याकडे. आई सकाळी लवकर उठते. या आईची क्रिया कोणाच्या, या आईची क्रिया अन्य कोणत्या व्यक्तीवर व्हायला लागली का रे? सर बाळाला हे नाव चेंज करून जर कोणाचं नाव असतं तर काय झालं असतं? तरी पण ते विधानपूरकच असतं. आईला गरम दूध आवडते, बाळाला गरम दूध आवडते, त्याच्यानंतर पप्पाला गरम दूध, कोणाचंही नाव टाका त्या ठिकाणी, कोणाचंही नाव टाका. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आई सकाळी लवकर उठेल. आईची क्रिया या वाक्यातील अन्य दुसऱ्या शब्दावर व्हायला लागली का रे? अजिबात नाही, फक्त विधान केलेलं आहे आईबद्दल. आणि ज्या वेळेस एखाद्या नामाबद्दल विधान केलं जातं तो नाम वाक्यातील कर्ता असतो. या वाक्यामध्ये कर्ता आई आहे, या वाक्यामध्ये कर्मच नाही. वाक्य 100% तुमचं अकर्मक आहे. आणि वाक्यातील कर्त्याकडे बघितलं, वाक्यातील कर्त्याकडे बघितलं तर वाक्यातील कर्त्याला कोणत्याच विभक्तीचा प्रत्यय नाही. म्हणजे 100% कर्तरी प्रयोग आहे, 100% कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, ठीक आहे. सगळा कार्यक्रम क्लिअर आहे का मला या ठिकाणी सांगा? सगळा कार्यक्रम क्लिअर आहे का मला या ठिकाणी सांगा? मला पण आवडते, चांगली गोष्ट आहे. विधी पिझ्झा आहे मग भरपूर. सर मग सकर्मक कर्तरी होईल ना? सकर्मक कर्तरी अरबाज, बघू बघू बघू. ठीक आहे, क्लिअर आहे. मला एकदा सगळ्यांनी कन्फर्मेशन द्या, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग क्लिअर आहे का? सकर्मक कर्तरी प्रयोग ए नंदू, सगळा कार्यक्रम क्लिअर आहे सर. सगळा कार्यक्रम क्लिअर आहे. चलायचं का समोरच्या प्रश्नाकडे? नाही आहे, समोरच्या कार्यक्रमाकडे चलायचं का? सांगा लवकर, जायचं का समोरच्या घटकाकडे जायचंय का? हो, क्लिअर. हा होता कर्तरी प्रयोग. काय होता रे? कर्तरी प्रयोग. हे काही उदाहरणं आहेत. राजू शाळेत जात आहे. कोण जात आहे? राजू जात आहे. काय जात आहे? राजू जात आहे. एक म्हणला शाळा कर्म घ्या सर, राजूची क्रिया शाळेवर झाली, शाळाच बंद पडली. ठीक आहे ना, शाळाच बंद पडली. असं नाही रे, शाळा हा शब्द कोणता आहे? शाळा हा शब्द बघा या ठिकाणी, परत मी तुम्हाला सांगतो, शाळा हा शब्द या ठिकाणी स्थलदर्शक आहे. शाळा हा शब्द या ठिकाणी ठिकाण दाखवतोय. स्थळदर्शक, ठिकाणदर्शक शब्द कधीच कर्माचे कार्य करत नाही, कधीच कर्माचे कार्य करत नाही. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. जाणारा राजू आहे, गेलेला राजू आहे, वाक्य अकर्मक आहे. राजूला कुठल्याच प्रकारच्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. 100% प्रयोग तुमचा अकर्मक कर्तरी आहे. बाबा घरी असावे, असणारे बाबा आहेत, बाबाला प्रत्यय नाही, अकर्मक कर्तरी प्रयोग. जर रामा जोरात धावतो तर शर्यतीत पहिला येतो. येणारा रामाची क्रिया अन्य दुसऱ्या कोणावर झालेली आहे का? अजिबात नाही. अरे रामा अप्रत्ययी आहे. अप्रत्ययी कर्ता कोणत्या प्रयोगामध्ये असतो? कर्तरी प्रयोगामध्ये असतो. आणि वाक्य अकर्मक आहे. सापडला सर प्रयोग कोणता आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे रे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. सगळा कार्यक्रम तुमचा जर फिक्स असेल तर, सगळा कार्यक्रम तुमचा जर क्लिअर असेल तर लगेच जाऊया समोरच्या दुसऱ्या नंबरच्या प्रयोगाकडे, ज्याचं नाव आहे बघा, ज्याचं नाव आहे कर्मणी प्रयोग. काय आहे? कर्मणी प्रयोग. प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी लेट जॉईन झालेले आहेत त्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. सगळा कार्यक्रम सुरळीत चालू आहे का काहीतरी झोल होत आहे मला या ठिकाणी सांगायचंय. तोपर्यंत एक घोट पाणी पितो, तुम्हालाही आराम, मलाही आराम, आणि लगेच चालू करू कर्मणी प्रयोग. सांगा रे, कमेंट करा, प्रत्येक जण कमेंट करा.
प्रत्येक जण कमेंट करा, प्रत्येक जण कमेंट करा. सगळा कार्यक्रम प्रयोगाचा क्लिअर झाला पाहिजे. सगळा कार्यक्रम प्रयोगाचा क्लिअर झाला पाहिजे. अबे अबे कर्मणीन उंदीर नंदू जरासा सामना भैया सगळं सांगतो तुला काय आहे कसं आहे. मला फक्त एकदा कन्फर्मेशन द्या. सगळं काही क्लिअर आहे का? ठीक आहे, सगळं काही क्लिअर आहे सर, चला समोर. सगळं काही क्लिअर आहे, चला समोर. अशी कमेंट टाका काहीतरी. ओके सोनिया, ओके ओके ओके, ऑल क्लिअर बॉस, थँक्यू सो मच पवन. ओके, हा आशी नंदू कमेंट कर तू. ठीक आहे, ठीक आहे, चलायचं समोर. बघा, प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे तुमचा कर्मणी प्रयोग. कोणता आहे रे? कर्मणी प्रयोग आहे प्रयोगाचा तुमचा दुसरा प्रकार. मग कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात? आपण मगाशी बघितलेला आहे, वाक्यातील जे तुमचं क्रियापद आहे कर्त्यानुसार जर बदललं तर कर्तरी प्रयोग. मग वाक्यातील हेच क्रियापद तुमचं कोणानुसार बदलत असेल रे? कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि कर्मणी प्रयोगामध्ये धातू रूपेश कोण असतो? धातू रूपेश तुमचं कर्म असते. म्हणजेच क्रियापदावर अधिकार कोण गाजवतं? क्रियापदावर अधिकार तुमचं कर्म गाजवतं. थँक्यू सो मच प्राती, थँक्यू सो मच. ठीक आहे, मग बघा व्याख्या काय म्हणते. अरे ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप तुमचं कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बनलेले असते त्या वाक्य प्रयोगास कर्मणी प्रयोग म्हणतात. काय म्हणतात रे? कर्मणी प्रयोग म्हणतात. मग या ठिकाणी एक छोटस छानसं वाक्य आपण घेतलेलं आहे आणि या कर्मणी प्रयोगामध्ये 100% कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, कोणत्याही विभक्तीचा का होईना. मग एक वाक्य आहे, मांजराने उंदीर पकडला. अरे कोण पकडला? मांजराने पकडला सर, कर्ता भेटला. काय पकडला? उंदीर पकडला सर, कर्म भेटलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आपल्याला कर्मणी प्रयोग होण्यासाठी तुमचं जे वाक्य आहे 100% सकर्मक असणं गरजेचं आहे. सकर्मक असणं गरजेचं आहे तरच तुमचा प्रयोग कर्मणी होतो. ज्या वाक्यामध्ये कर्मच आलेलं नसतं त्या वाक्याचा प्रयोग कधीच कर्मणी प्रयोग नसतो. त्या वाक्याचा प्रयोग कधीच कर्मणी प्रयोग नसतो. मांजराने उंदीर पकडला तर या ठिकाणी कर्म आहे, पण आम्हाला काय करायचं? कर्त्यानुसार सुद्धा बदलून बघायचं. कर्त्यानुसार सुद्धा या ठिकाणी बदलून बघायचं. मग मांजराच्या जागी आपलं नॅशनल लेवलचं उदाहरण बोका. अरे बोक्याने कोणी रे? बोक्याने कोण पकडला? उंदीर पकडला सर. वाक्यातील कर्त्यामध्ये आपण बदल केलेला आहे. वाक्यातील कर्त्यामध्ये बदल केलेला आहे. पण क्रियापद पहिलं तुमचं काय होतं? पकडला. क्रियापद दुसरं सुद्धा काय आहे तुमचं? पकडला. क्रियापद बदललेलं आहे का रे? क्रियापद बदललेलं नाही, अजिबात बदललेलं नाही. म्हणजेच हा प्रयोग कर्तरी असू शकत नाही. बर सर, मग आता आपण कर्माकडे येऊ. कर्मामध्ये बदल करून बघू. मांजर जशाला तशी ठेवली मांजराने. आता उंदराच्या जागी काय घ्यायचं? उंदराच्या जागी घेऊ आपली घूस. उंदराने घूस पकडला का पकडली रे? तर पकडली सर. इथं होतं तुमचं पकडला, या ठिकाणी होतं पकडली. म्हणजे या ठिकाणी सर हे क्रियापद काय झालेलं आहे? क्रियापद तुमचं बदललेलं आहे. आणि कशानुसार बदललेलं आहे? तर या कर्मानुसार बदललेला आहे. मग कर्मानुसार क्रियापद जर बदलत असेल तर त्याला कोणता प्रयोग म्हणतात? कर्मणी प्रयोग म्हणतात. कोणता प्रयोग म्हणतात? कर्मणी प्रयोग म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. तुम्ही कर्त्याच्या जागी पुल्लिंगी टाका, स्त्रीलिंगी टाका, नपुसकलिंगी टाका, तिन्ही एकदाच टाका. क्रियापदामध्ये अजिबात बदल होणार नाही. पण जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये बदल का केला की 100% या ठिकाणी आपल्याला तुमचं क्रियापद बदललेलं दिसतं. कर्मानुसार क्रियापद बदलतं, त्यालाच म्हणतात कर्मणी प्रयोग. त्यालाच काय म्हणतात रे? कर्मणी प्रयोग म्हणतात. बघा, मग या कर्मणी प्रयोगाचे एकूण प्रकार किती आहेत?
ते बघण्या अगोदर कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये बघू आपण. काय बघू रे? कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्ये बघू. बघा, वाक्यातील जो काही कर्ता असतो तो कर्ता या ठिकाणी 100% म्हणतोय मी. किती टक्के रे? 100% सप्रत्ययी किंवा विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय सुद्धा लागलेलं असतं. ओके, कर्म प्रत्यय लावून क्रियापद कडे गेले की कर्मणी प्रयोग फिक्स. ठीक आहे. ठीक आहे सोनिया. बघा, कर्ता तुमचा कर्मणी प्रयोगामध्ये 100% सप्रत्ययी असतो. अरे कर्म तुमचं या ठिकाणी 100% काय असतं? तुमचं कर्म या ठिकाणी 100% तुमचं अप्रत्ययी असतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्मास कधीही प्रत्यय लागत नाही. येऊ तिसऱ्या नंबरच्या घटकाकडे. क्रियापद तुमचं 100% अकर्मकच पाहिजे. ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्या वाक्याचा प्रयोग कधीच कर्मणी प्रयोग नसतो. द्विकर्मक क्रियापद असू शकतं, संयुक्त क्रियापद असू शकतं, शक्य क्रियापद सुद्धा या वाक्यामध्ये असू शकतं. आणि धातु रूपेश कोण असतो? कर्म असतो. म्हणजे क्रियापदावर अधिकार गाजवणारा शब्द, क्रियापदावर अधिकार कोण गाजवत असतं? तर कर्म गाजवत असतं. मग या कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार किती आहेत? बघा, कर्मणी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत आणि कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. सर असं कसं सांगा लागले हो तुम्ही? कर्मणी प्रयोगाचे प्रकार तुमचे 5 आहेत आणि उपप्रकार 2 आहेत. तर प्रधान कर्तृक कर्मणी हा एक प्रयोग आहे, गौण कर्तृक कर्मणी हा एक प्रयोग आहे आणि या प्रयोगाचे जवळपास 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. मग प्रधान कर्तृक कर्मणी कशाला म्हणतात आणि गौण कर्तृक कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात? ठीक आहे. बघा, अर्थाच्या दृष्टीने कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कोण असतो? प्रधान तुमचा कर्म असतो. पण हा एकमेव प्रयोग असा आहे, भावे प्रयोगामध्ये पण एकमेव प्रयोग असा आहे की कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा तुमचा प्रधान कोण मानला जातो? प्रधान कर्ता मानला जातो. त्याच वाक्य प्रयोगाला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी. अरे वाक्यातील जो काही तुमचा कर्ता असतो हा कर्ता तुमचा 100% या ठिकाणी सप्रत्ययी असतो. सप्रत्ययी मग कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तर तृतीया विभक्तीमध्ये असतो आणि तुमची चतुर्थी नावाची विभक्तीमध्ये असतो. म्हणजे या कर्त्याला तृतीयाचा ने प्रत्यय, चतुर्थीचा ला प्रत्यय लागलेला असतो आणि या ठिकाणी तुमचं जे कर्म असतं हे कर्म अप्रत्ययी असतं. त्या वाक्य प्रयोगास म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी. काय म्हणतात रे? प्रधान कर्तृक कर्मणी म्हणतात. गौण कर्तृक कर्मणी कशाला म्हणतात? गौण कर्तृक कर्मणी कशाला म्हणतात? ए बताओ रे, कैसा लग रहा? सर व्हिडिओ लगेच काढून नको घ्याल प्लीज. ए स्वाती दिदे, बर तू म्हणशील तर सकाळपर्यंत व्हिडिओ राहू देतो. ठीक आहे. गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. हिच्यामध्ये गौण कोण असतो? हिच्यामध्ये गौण असतो तुमचा कर्ता. कर्त्याला महत्व नसते. या ठिकाणी 100% महत्व कोणाला असतं? या ठिकाणी 100% महत्व असतं कर्माला. ठीक आहे. याचे 4 उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार आहे तुमचा पुराण कर्मणी, त्यालाच म्हणतात पुरुष कर्मणी. अरे त्यालाच म्हणतात जुना कर्मणी आणि त्यालाच म्हणतात प्राचीन कर्मणी. ठीक आहे. बघा, दुसरा प्रकार आहे तुमचा कर्मकर्तरी प्रयोग. कोणता रे? कर्मकर्तरी प्रयोग. हा प्रयोग घेतला इंग्रजी या भाषेकडून. बघा, याचंच नाव आहे तुमचं नवीन कर्मणी. यालाच काय म्हणतात रे? नवीन कर्मणी म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तुमचा शक्य कर्मणी. शक्य कर्मणी झाल्याच्या नंतर चौथा प्रकार आहे तुमचा समापन कर्मणी. कोणता प्रकार आहे रे? समापन कर्मणी. एवढा कार्यक्रम आपल्याला कोणत्या प्रयोगामध्ये बघायचा आहे? एवढा कार्यक्रम आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये बघायचा आहे. थँक्यू सो मच माधुरीताई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ठीक आहे.
ओके, एवढा कार्यक्रम आपल्याला शिकायचा. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात, तर या ठिकाणी आपण जातोय पहिल्या प्रयोगाकडे, ज्याचं नाव आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. हा अपवाद आहे. काय आहे रे? अपवाद आहे. सर अपवाद काऊन म्हणा लागले हो? अरे भाऊ, यानं दुसऱ्याची जागा खाल्लेली आहे. ही जागा होती कर्मणी प्रयोगाची. सगळा कार्यक्रम कर्मणी प्रयोगाचा चालत असतो, म्हणजे प्राधान्य कर्माला दिलेलं असतं. पण या प्रयोगामध्ये मुख्य प्रधान तुमचा कर्ता असतो. म्हणून याला काय म्हणतात? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे या कर्मणी प्रयोगातील जो काही कर्ता असतो, त्या कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य दिलेलं असते, त्यास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. असं म्हटलं जातं. येथे कर्ता काय असतो रे? तुमचा प्रधान मानावा जातो. काहीच लक्षात ठेवू नका. वाक्यातील जो काही तुमचा कर्ता असतो, तो कर्ता तृतीया विभक्तीमध्ये असतो. तोच कर्ता तुमचा चतुर्थीया विभक्तीमध्ये असतो. आणि जे तुमचं कर्म असतं, ते कर्म तुमचं अप्रत्ययी असतं. एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या प्रयोगाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर, नवीन बॅच कधी चालू होणार आहे? अतिश, नवीन बॅच चालू होणार आहे आपली 1 जानेवारीला. कधी होणार आहे रे? 1 जानेवारीला चालू होणार आहे. अरे राजूने ही सवय सोडावी. सोडणारा कोण आहे? राजू आहे. सोडणारा कोण आहे रे? राजू आहे, कर्ता आहे. सोडलेली काय आहे? सवय आहे, कर्म आहे. अरे कर्त्याला ने प्रत्यय दिसला सर तृतीयाचा, आणि तुमचं कर्म सर अप्रत्ययी आहे. आणि ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय असून कर्म अप्रत्ययी असते आणि कर्त्याला ने प्रत्यय लागलेला असतो, त्यावेळेस 100% प्रयोग तुमचा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो. कोणता असतो? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो. अरे आईने स्वयंपाक केला. करणारी कोण आहे रे? करणारी आई आहे, झाला कर्ता. अरे केलेला काय आहे? स्वयंपाक आहे, झालं कर्म. आणि आईला ने प्रत्यय लागलेला आहे तृतीयाचा. कोणत्या विभक्तीचा? तृतीयाचा. स्वयंपाक कर्म तुमचं अप्रत्ययी आहे. अर्थाच्या दृष्टीने आईला महत्व दिलेला आहे. आणि 100% प्रयोग या ठिकाणी प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. कोणता आहे रे? 100% प्रयोग या ठिकाणी तुमचा प्रधान कर्तृक कर्मणी आहे. श्रीकृष्णाने बासरी वाजवली. वाजवणारा श्रीकृष्ण आहे, वाजवलेली बासरी आहे. श्रीकृष्णाची क्रिया बासरीवर झाली, कर्ता श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाला ने प्रत्यय तुमचा चतुर्थीचा लागलेला आहे. सॉरी तृतीयाचा लागलेला आहे. बासरी तुमची अप्रत्ययी आहे. 100% प्रयोग प्रधान कर्तृक कर्मणी आहे. काय रे? प्रधान कर्तृक कर्मणी आहे. स्नेहाने निबंध लिहिला. लिहिणारी स्नेह आहे, कर्ता आहे. लिहिलेला निबंध आहे, कर्म आहे. अरे कर्त्याला ज्या वेळेस ने प्रत्यय तुमचा तृतीयाचा लागतो आणि तुमचं कर्म तुमचं अप्रत्ययी असते, त्यावेळेस डोळे लावून बिनधास्तपणे उत्तर हाणायचं तुमचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. कोणतं रे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग हाणायचं. थँक्यू सो मच मोहन. बरोबर आहे. त्याला तो धंदा सोडावा लागला. अरे सोडणारा कोण आहे? तो आहे वाक्यातील कर्ता. सोडलेला काय आहे? धंदा आहे, वाक्यातील कर्म. अरे त्याला कर्त्याला ला प्रत्यय लागलेला आहे तुमचा चतुर्थी विभक्तीचा. कोणता रे? चतुर्थी विभक्तीचा. कर्म तुमचं अप्रत्यय आहे. काहीच विचार करायचा नाही. 100% उत्तर द्यायचं तुमचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. काय द्यायचं? 100% उत्तर तुमचं द्यायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग द्यायचं. आणि त्याच्यानंतरचं वाक्य आहे मला काम करावे लागले. काम करणारे मी आहे, वाक्यातील कर्ता मी आहे. अहो मी केलेलं काम आहे, वाक्यातील कर्म आहे. अरे मला ला प्रत्यय लागलेला आहे, चतुर्थीचा प्रत्यय आहे. कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? चतुर्थी या विभक्तीचा प्रत्यय आहे. कर्म तुमचं अप्रत्ययी आहे. मग सर कर्ता दिसला तृतीया चतुर्थी, कर्म दिसलं अप्रत्ययी. डोळे लावून उत्तर हाणायचं तुमचं
प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. काय रे, डोळे लावून उत्तर आणायचं तुमचं. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असा होता प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. मला सांगा, या प्रयोगाचा सगळा कार्यक्रम तुमचा ठीक झालेला आहे का? या प्रयोगाचा सगळा कार्यक्रम तुमचा ठीक झालेला आहे का? लवकर 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 या ठिकाणी मला कन्फर्मेशन द्यायची आहे. लवकर 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 या ठिकाणी मला कन्फर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे, लेक्चरचा टाइम झालेला आहे. टाइमा अभावी आपल्याला या ठिकाणी थांबावं लागत आहे. लगेच आपण काय करतोय, उद्याचा भाग क्रमांक 2 म्हणजे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग बघूया. गौण कर्तृक कर्मणी प्रयोग बघूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. आता कोणाला काही डाऊट आहे, आता कोणाला काय काय डाऊट आहे मला लवकर लवकर विचारू शकता. ऑल क्लिअर सर, थँक्स. मी नंतर पाहते. ओके रेश्मा, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. मस्तच प्रयोग होता हा. चोर आहे हा प्रयोग, कर्मणीची जागा घेतली त्याने. थँक्यू सो मच समीक्षा. कंटिन्यू बघू वाटत आहे पण टाइम अप झाला. थँक्यू सो मच प्रज्ञा. त्याच्यानंतर नाईस लेक्चर सोनिया, थँक्यू सो मच. चला सर, माझा फर्स्ट लेक्चर आहे तुमचं. ओके संदेश, कंटिन्यू लेक्चर कर. 100% यावर्षी तुझी वर्दी जी कोणती तू तयारी करत आहे 100% तुला तिच्यामध्ये यश मिळेल. सर बॅच टाइम काय आहे? अतिश, या बॅचचा टाइम आहे आपल्या मराठी लेक्चरचा 6 ते 7. IBPS TCS टेटची बॅच आहे. ओके, थँक्यू सो मच विधी. संदेश थँक्यू. चला या ठिकाणी थांबू, भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.